थीम आहे आजची. तू तेव्हा कशी, तू तेव्हा कशी. या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना माझीच आहे, सुरेत्रा गवालकरची, आणि संवेदनाच्या सख्या सादर करणार आहे. तू तेव्हा कशी. तू तेव्हा होती, ती आज आहे आणि ती उद्याही असेल. वेदकालीन काळातील विदुषी लोपामुद्रापासून ते आजच्या आधुनिक युगातील आत्मनिर्भर स्त्रीपर्यंतचा हा प्रवास म्हणजे तू तेव्हा कशी, आजही तशीच. आजचा हा दिवस आहे स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा, संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा गौरव करण्याचा. सक्षम, करारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या या नारी शक्तीचा सादर होत आहे तू तेव्हा कशी. पहिला आहे ॲक्ट अरुणा लाडे अँड ग्रुप. येऊन उभे राहताय का केला तर तिचे चढ उतार, तिच्या मनातील भावना शब्दात नव्हे तर तिच्या कामातून व्यक्त होत होते. कान घुसळताना येणारा तो आवाज चढू तिच्या मनातील खळबळच व्यक्त करत होता. चुलीचा धूर, जात्याचा घरघर आवाज आणि ओठावरचे मंद गाणे, ह्या सगळ्यातूनच ती तिचे दुःख, तिची स्वप्ने, तिची आशा जगत होती. ती घराच्या चौकटीत होती पण मनाने खंबीर होती. तेव्हाही ती लढत होती, फक्त रणांगण वेगळं होतं. आणि आजही ती स्त्री चौकट ओलांडून स्वप्नांच्या आकाशात झेप घेत आहे. आकाशाची अआळी गात आहे. ती तेव्हा तशीच होती, आजही तशीच आहे. फक्त तेव्हा तिचा आवाज जात्यात दडला होता, आज तिचा आवाज आकाशात घुमतो आहे. भातुकलीच्या खेळापासून सुरू होतो प्रवास तिचा. भातुकलीच्या खेळापासून सुरू होतो प्रवास तिचा. बाहुलीच्या वेण्या घालायलाही तिची तीच शिकते. आणि अल्लडपणा तर तिचा गुणधर्म आहे, पण तशी ती फार अल्लड नसते. फुलपाखरासारखी बेधुंद ती मौन तरी तिने किती राखायचे. फुलपाखरासारखी बेधुंद ती मौन तरी तिने किती राखायचे. अनकोकळी अशी की जिथे शून्य सारे, किती बंद केवज दाबायचे. घरापासून ऑफिसापर्यंत सुरू असतो प्रवास तिचा. घरापासून ऑफिसापर्यंत सुरू असतो प्रवास तिचा. थकत नाही, थांबत नाही, मग वाटेत कितीही खायला निघायचा. पण शेवटी ते जितकी सौम्य मुलायम तितकीच ती कणखरही असते. त्यामुळे पण असह्य होता तिला वेदना, कराकर वाजतात तिच्या बांगड्या. असह्य होता तिला वेदना, कराकर वाजतात तिच्या बांगड्या. नजर रोखते मग ती क्षणभर, मनगटातील तिच्या बळकटी सांगण्या.
तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही, तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही, ती जणू मोकळ्या हवेची लहर. तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही, ती जणू मोकळ्या हवेची लहर. सूर्य उगवतो आणि मावळतो त्याचा त्याचा, सूर्य उगवतो आणि मावळतो त्याचा त्याचा, तर तिच्यासाठीचा तिचा वेगळा प्रहर. स्त्री म्हणजे नव्हे नुसती रडगाणी, स्त्री म्हणजे नव्हे नुसती रडगाणी, आपण रडली होती की तिची रणांगणी. आणि आजन्मासाठी बुलंद ठरणारी, आजन्मासाठी बुलंद ठरणारी स्त्री जन्माही तुझी कहाणी. मग खाई